डाला डाला पल में यहाँ पल में वहाँ। अजून खूपशा लोकांना बघा अजून डाऊट आहे की परवा एका दीदीची कमेंट आली होती की मी काजळ कोणता लावते तर आणि अजून एक कमेंट आली होती की तुमचा चला नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। सिया स्कूलला गेली आणि आता सगळं काम झालं, काम झाल्यावरच मुहूर्त लागला व्लॉग स्टार्ट करायला। तर सकाळपासूनची सकाळची कामं झाली। विहान अजून खेळतोय कारण त्याचा अजून काही झोपायचा टाईम नाही, अजून जेवायचं आहे मग झोपायचं आहे त्यामुळे खेळतोय तो। पप्पा आणि अतुल बाहेर गेले ते बघा विहान आला आणि काय करते बाळ विहानी काय आणले बघा आमच्या झाडावरचे आमच्या टेरेस गार्डनवरचे छोटे छोटे टोमॅटो आणलेत। गेलं आत गेलं पल में यहाँ पल में वहाँ। बघा छान देवपूजा झाली आपली आणि इकडे स्वयंपाक पण झालेला आहे। इथे आत्ता भात लावला आहे, इकडे भेंडी बनवली आहे आणि चपात्या सकाळी लवकरच झाल्या, हे दोन्ही आत्ता बनवलं। रात्री कसं मला चिरून वगैरे ठेवायचं झालं नाही, मग सकाळी चिरली तिच्यापुरती एक 5-6 भेंडी चिरली। 5-6 भेंडी भास होते तिला कारण अजून कांदा पण असतो त्यामुळे 5-6 भेंडी चिरली आणि तिच्या पुरती भाजी बनवून दिली आणि छोट्या टिफिनला हे होतं टरबूज होतं तेच दिलं मी कट करून क्यूब्स करून। चला तर आता अजून काय काय दिवसभर होते दाखवतेच। तर परवा एका दीदीची कमेंट आली होती की मी काजळ कोणता लावते तर मी लॅक्मे आयकॉनिकचं काजळ लावते आणि पूर्वीपासून म्हणजे जेव्हा मी स्टार्ट केलं काजळ लावायला तेव्हापासून मी तेच लावते आणि मला तेच आवडतं। आणि कसं आहे डोळे कसे आपले सेन्सिटिव्ह असतात म्हणजे सेन्सिटिव्ह पार्ट आहे तर त्याला आपण ब्रँडेड आणि चांगल्या कंपनीचंच प्रोडक्ट वापरायचं आणि शक्यतो कसं एकदा वापरून बघायचं जर आपल्या स्किनला म्हणा किंवा आपल्या डोळ्याला म्हणा सूट होत असेल तरच ते वापरावं। इवन एकदा चेक करून बघावं की सूट होते का। तर मला पहिल्यापासून मी तेच वापरते आणि सूट पण झाले आणि मला आवडते पण ते, त्यामुळे मी लॅक्मे आयकॉनिकच वापरते। आणि बघा हातावर वगैरे आपल्या इतर कुठल्या ठिकाणी जर आपल्याला काय कुठलं प्रोडक्ट वापरायचं असेल तर आपण इझिली वापरू शकतो, काही एवढं प्रॉब्लेम येत नाही। पण आईज आपले डोळे कसे एकदम सेन्सिटिव्ह भाग आहे त्यामुळे त्याच्यावर आपण विचार करूनच वापरावं लागतं की हा प्रोडक्ट वापरू की नको। तर आधी सगळ्यात महत्त्वाचं तर एक चांगलं ब्रँडेड आणि चांगल्या कंपनीचंच वापरायचं कारण डोळ्याचा प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट त्यातही आपल्याला सूट होणार आपल्याला कुठलं सूट होते ते बघून आपण वापरायचं। अजून खूपशा लोकांना बघा अजून डाऊट आहे की माझं आणि अतुल अजयचं नातं काय तर आम्ही तिघं बहीण भाऊ आहोत। म्हणजे खूपशा कमेंट येतात की अजयची तू नक्की कोण आहे अतुलची नक्की कोण आहे तर अजय अतुल दोघांची पण मी बहीण आहे आणि खूपशा व्हिडिओ आणि हां अतुल अजय दोघांची मी मोठी बहीण आहे बरं का, ते दोघं माझ्यापेक्षा लहान आहेत आणि सगळ्या व्हिडिओजमध्ये आणि व्लॉग्समध्ये ते मला दीदीच म्हणतात तरी पण खूप जणांना म्हणजे माहीत नसेल कदाचित म्हणून ते विचारतात। तर आज तो प्रश्न मला आता लक्षात आला माझ्या एकदम, म्हटलं ते सांगून टाकूया। सांगायचं म्हणताना इतर काही गोष्टी विषय निघाला की मग विसरून जाते ते। मग अतुल आणि अजय दोघांची मी मोठी बहीण आहे बरं का। आणि अजून एक कमेंट आली होती की तुमचा देवारा पूर्ण दाखवा तर त्याच्यावर एक मी सेपरेट व्हिडिओ करणारच आहे। ते पण खूप दिवस झालं कमेंट येऊन पण मला रिप्लाय द्यायचं झालं नाही आणि आजच्या ब्लॉगमध्ये देते तर तो पण मी दाखवणार आहे ब्लॉग म्हणजे एका सेपरेट व्हिडिओज करणार आहे पूर्ण आमच्या देवाऱ्याचा। त्यांनी मला विचारले की कसं आहे देवारा आणि कसं काय काय सगळं पूर्ण व्हिडिओ दाखवा तर मी नक्कीच तो व्हिडिओ करेन। आणि अजून एक कमेंट आली होती कि तुम्ही तुमच्या व्लॉगमध्ये म्हणजे हिंदीमध्ये आली होती कमेंट कि आप अपने व्लॉग में हिंदी में बात करिए ना तर नक्कीच मी रिप्लाय पण दिला होता पण मला ना झालंच नाही। आज पण बघा मी असं खूप दिवस झालं विचार करते की आजचा व्लॉग हिंदीमध्ये करायचा म्हणजे उद्याचा व्लॉग हिंदीमध्ये करायचा पण ज्यावेळेला व्लॉग स्टार्ट करते त्यावेळेला मराठीत बोलते आणि मग ते पूर्ण व्लॉग मराठीत होऊन जातो विसरून जातं आणि एंडला मला लक्षात येतं की अरे आपल्याला हिंदीमध्ये एक करायचं होता व्लॉग। तर उद्याचा व्लॉग मी हिंदीमध्ये करणार आहे, नक्की बघा। आणि थँक्यू सो मच की तुम्ही म्हणजे इतकं प्रेम करता आणि तुम्हाला आवडतं की दुसऱ्या भाषेमध्ये म्हणजे हिंदीमध्ये वगैरे पण तुम्हाला माझे व्लॉग्स बघायला आवडतील तर थँक्यू सो मच। मी नक्कीच उद्याच व्लॉग घेऊन येते। आज मी कुठेतरी लिहून ठेवते की उद्याचा व्लॉग मला हिंदीमध्ये करायचा आहे।
कारण विसरते एकदम, अचानक लक्षात येत नाही आणि पूर्ण अर्धा ब्लॉग झाल्यानंतर मग लक्षात येतं. मग अर्धा ब्लॉग मराठी आणि अर्धा ब्लॉग हिंदी. बाय नाही बेटा, अजून बोलायचं आहे. मग अर्धा ब्लॉग हिंदी आणि अर्धा ब्लॉग मराठी कसं करायचं ना, म्हणून मग म्हटलं आज लिहून ठेवते आणि पूर्ण उद्याचा पूर्ण ब्लॉग हिंदीमध्ये येणार आहे आपला. चला अजून काय काय होते मी दाखवतेच दिवसभर, तर स्टे ट्यून. चला आता 12:30 वाजले आणि विहानची जेवायची वेळ झाली आहे आणि आता एवढं मोठं ताट मी घेतले कारण मी विहानसोबत मी पण जेवणार आहे. कारण कसं होतं त्याला एकदा चारायचं, परत मी जेवायला बसायचं, परत मला पण वेळ तेवढाच लागणार, विहानला पण तेवढंच लागणार. माझ्या हातात काय होतं वेळ खूप जातो. म्हणजे मी आताशी करायची की आधी पोरांना चालून घ्यायची मग मी जेवायची, पण त्यानं बघितलं तर जर विचार केला तर खूप वेळ वाया जातोय. आणि एकदा सियाला चारा, त्यानंतर विहानला एकदा चारा, त्यानंतर स्वतः एकदा, मग ते खूप वेळ वाया जातो आणि मग मला तुमच्यापर्यंत पोहोचायला लेट होते. आणि त्यामुळे मग आता मी ठरवले की, आणि मला भूक पण लागली, तर मग असं ठरवले की आता विहानसोबत मी पण जेवणार आहे. म्हणजे त्याला चारत मी पण खाणार, म्हणजे वेळेची पण बचत होते आणि पटकन काम आवरून त्याला झोपून तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं आणि किती लवकर पोहोचायचं तर त्याबद्दल मला वर्क करता येते. तर चला आता जेवून घेतो आम्ही आणि या तुम्ही पण जेवायला, या जेवायला, बोल या जेवायला. बाय. विहान किती क्यूट बोलते ना, माझी टकलू. विहान आता एक काम कर, तू बाहेर बस. हे ना वाढता ना इथे येऊन बसतो, मग मला ना पटकन होत नाही वाढून. टकलं माझं असू दे, माझे बाळ छान आहे, क्यूट आहे टकलं. असं दाखवते मम्मा, हां हां म्हणजे माझी टकली. म्हटलं असू दे, माझं बाळ क्यूट दिसते. छोटी बाळ टकली असो, केस जास्त असो, काही असो, अर्धी असो, वाकडी तिकडी असो, कशी असो, छानच दिसतात आहे की नाही. आता एक काम करी, हे काय करतोय माहिती आहे का, हा माझ्याजवळ येऊन उभारतो वाढताना आणि मग हे भांडोड ते भांडोड, ह्याला पकड त्याला पकड, आणि त्याला काढण्यात माझा अर्धा वेळ तिथं पण जातो. आता ह्याला इथं बसवते आणि मग जाते जेवायला वाढायला. चला तर या जेवायला थोड्याच वेळाने भेटू. सियाने बघा विहानचं काय करून ठेवले. सियाने विहानला बेल्ट घातलाय तिचा, किती क्यूट दिसते बघा. माझं टकलू बाळ आहे तरी क्यूट दिसते. काय लावलं तू, काय लावलं, हेअर बेल्ट लावला. ते खालचं वर कर ना जरा सिया. बघू माझी टकलू क्यूटी बघू. काय केले बाळाला, दीदीने बेल्ट घातला. अरे डोळ्यात आलं, वरती कर सिया. ते काढून टाक, ते तुटलेलं आहे, काढून टाकते. मारे डाला मारे डाला. चला तर झाली संध्याकाळ आणि मम्मी पप्पा भाजी आणायला गेलेत आणि सिया त्यांच्यासोबत गेले. चला आता माझं काय चाललंय तुम्हाला दाखवते. हे बघा इथं भांड्याचा राडा, किचनमध्ये सगळं पसारा पडलाय, तर मी तो आधी काढते आणि मग म्हटलं स्वयंपाकाला नंतर लावूया, कारण स्वच्छ असलं तर स्वयंपाक करू वाटतो ना. हे बघा इथं आता मी एवढी भांडी घासली, किचन कट्टा खूप खराब झाला होता. दुपारपासून मी भांडी घासली नव्हती, सकाळी घासली, दुपारी घासले, त्यानंतर मग विहानला वगैरे झोपवलं, सिया आली, मग त्यामुळे दुपारपासूनची भांडी पडली होती ती आता मी केली. आणि आता फक्त किचन पुसायचं बाकी आहे. हे बघा तुम्हाला दिसत असलं अजून पुसायचं बाकी आहे ते. आणि कसं आहे, मी म्हटलं आता भांडी पडलं तर पहिला भांडी घासून घ्या, आणि त्या पसाऱ्यात स्वयंपाक करायची इच्छाच होत नाही. सगळं कसं क्लीन असेल तर स्वयंपाक करू वाटतं की नाही, तर म्हटलं आधी क्लीन करून घेऊया आणि मग स्वयंपाक करूया. चला तर फटाफट आता भांडी बाजूला ठेवते काढून, सगळं किचन पुसून घेते आणि मग काय करते, जेवण बनवायला लागते. कारण अतुलनं घेतले विहानला आणि त्यामुळे मम्मी पप्पा यायच्या आधी आणि विहान जोपर्यंत रडत नाही वगैरे तोपर्यंत मला फटाफट स्वयंपाकाला लागायचं आहे आणि जेवढं होता येईल तेवढं लवकर करायचं आहे. चला तर आता मी काय काय करणार मला सांगते. वरण, भात, कोबी बटाट्याची भाजी आणि चपाती, एवढे 4 आयटम करायचे आपल्याला. आणि आता पटकन हे पुसून घेते आधी. स्वतःकडे बघत बघत व्लॉग चालू आहे माझा. कारण काय झालं, मी फेस वॉश केला उठल्यानंतर आणि आवरलंच नाही काय, लगेच कामालाच लागले. म्हणजे केस पण विंचरले नाहीत, तसेच कामाला लागली. त्यामुळे म्हटलं बघूया आधी कशी दिसते, ते बघायच्या आधीच मी व्लॉग स्टार्ट केला. चला आता पटापट आवरून घेते, नंतर भेटते. चला आता किचन तर स्वच्छ झालेलं आहे आणि इकडे मी डाळ लावली, म्हणजे वरण करायचे ना. आणि
आता काय करते, देवाची आरती लावते, कारण संध्याकाळ झाली बघा. आणि देवाची आरती लावल्यानंतर मग पीठ मळते आणि फटाफट करून घेते, आहे की नाही. चला, डाळ लावलं आहे आणि फटाफट आता अजून पीठ मळायचं आहे, भाजी करायची आहे, वरण करायचं आहे. 7 वाजून गेलेत, फटाफट करायला पाहिजे, आज वेळ झाला आहे मला खूप. देवाचा दिवा लावला की किती प्रसन्न वाटतं ना घरात. तर आता बघा मम्मी पप्पा आणि सिया आले आणि माझा स्वयंपाक पण झाला, म्हणजे बरोबर टायमात झाला. त्यांनी यायच्या आधी मला करायचं होतं. तर 7ला लागले होते, 7:45ला स्वयंपाक झाला. आणि बघा इकडे सगळं झाले. आपण हे आहे चपाती, इथे भात आहे आणि ही आपली कोबी बटाट्याची भाजी आणि इकडे वरण. हां, आणि जोडीला वरण पण आहे, त्यामुळे एवढी भाजी बास होते. चला, आणि आता हे राडा पडलेला मला काढायचं आहे, म्हणजे जे स्वयंपाक केला आता परत एकदा हात स्वच्छ करायचे. चला तर फटाफट करून घेते.